राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर हे बघा मित्रांनो, सर्वप्रथम काय काय लागतं आपल्याला ग्राफ्टिंग करायला, तर ते म्हटलं इथे देखूया आणि तुम्हाला सिंगल एक बाटाचं करून दाखवतो. हे आता मी एवढे रोप घेतले, हे बघा. आता हे तुम्हाला सांगितलंच आहे, पुन्हा पुन्हा काय सांगायला नको. तर हे बघा, सोट मूळ बघा केवढं वाढतं, मी सांगतो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत. हे बघा, हे सोट मूळ बघा, हे बघा, हे बघा कसं सोट मूळ आहे. तुम्ही म्हणाल काय पण सांगतं, जे आहे ते खरं आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा केवढं सोट मूळ आहे बघा. हे त्याचे हे आहे पारामटी बाटा आणि हे सोट मूळ आहे. म्हणून सोट मुळाची झाडं तुम्ही करा, हा फायदा होतो बघा. हे झाड केवढं आहे बघा आणि सोट मूळ केवढं आहे बघा. तर सर्वप्रथम आपल्याला हे सगळं हे करायसाठी काय काय लागतं, तर म्हटलं तुम्हाला हे माझा बघा हा संसार आहे, काय काय लागतं बघा. एक ग्राफ्टिंग लागतं, एक सुरी लागतं, हे बघा. आता पाऊस बाहेर चालू आहे म्हणून मी आमच्या गोट्यात व्हिडिओ बनवून दाखवतो. आणि हा कटर लागतो. तर काय भारी नाही मित्रांनो. तर ही बघा, ही एक अशी भेटते बाजारात. जर कुठे तुम्हाला कुठची फांदी बिंदी तोडायची असेल तर ही 700-800 रुपयाला भेटते. ही बघा, हिचे दात पण चांगले असतात आणि फांदी बिंदी लगेच कापतं. तरी एक ही तुम्ही घ्यावा, तुमच्याकडे असली पाहिजे. तुम्हाला जर झाडांचं हे करायचं असेल तर, कारण कोणाकडे मागायला जायला नको, म्हणून ही एक अशी घ्या तुम्ही. तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला एक ग्राफ्टिंग करून दाखवतो. चला तर मित्रांनो, हे बघा, आता मी हे सिंगल बाटाचं रोप घेतलंय. तर आपण तुम्हाला मी इथे ग्राफ्टिंग करून दाखवतो. तर काय अगदी सोपं आहे. आता काय करायचं, हे बघा बाटाचं घेतलंय. काय करायचं, शक्यतो असं वरती कट करायचं. हे बघा, खाली नाही करायचं. हे बघा, असं वर कट करायचं. कारण काय होतं, तर आपण ही अशी बाटा लावलाच जमिनीत किंवा गार्बेज बॅगमध्ये. बॅग घ्यायची मोठी, मी तुम्हाला दाखवली. 10-15 किलोची माती राहिली पाहिजे अशीच घ्यायची, छोटी नाही घ्यायची. कारण हे मूळ दुमडलं नाही पाहिजे मुळासाठी म्हणून. आणि आपण एवढं लावलं की ते माती भीती उडते, म्हणून कटिंग त्याची वर करायची. आणि ही झाडं काय होतात, लगेच सक्सेस होतात मित्रांनो. कारण आता हे बघा, मी तोडलं, ह्याचा रस बघा कसा, रसावर, ह्या रसावरती ना लगेच सक्सेस होतात. तर आता काय करायचं, आता हे बघा, आता हे झाड केवढं आहे, मग कलम फांदी पण तशीच घ्यायची. तुम्ही म्हणाल झाड घेतली मोठी घेतली तर त्याचा काय उपयोग नाही. ही पट्टी अशी पुसून घ्यायची. ही बघा, हे मी टेप घेतली. तर आता ही बघा, हे मी किती कट केलं. आता ही सायन घेतली. बघा काय करायचं, ते हे बघा. व्हिडिओ कसा येतोय काय माहिती, काळोख आहे, बाहेर पाऊस आहे म्हणून इथे बनवत आहे मित्रांनो. गोठा आहे आमचा गुरांचा. हे बघा, मी सायन हे करून घेतली. तर काय करायचं, तर ह्याचा हा रस आहे बघा, रस बघा कसा आला याला. तर हा असा मी आता पुसून घेतो. हे बघा, ह्याचे काय करायचं, तर सुरी पहिली साफ. हे बघा, मधोमध चीर आला पाहिजे. हे बघा, अगदी त्याच्या मधोमध चीर आला पाहिजे. अगदी सोपं आहे हो, काय भारी नाही. हे परत परत व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकतो, म्हणजे काय, तर हे तुम्ही करा, तुम्हाला माहिती होऊ दे म्हणून. अगदी सोपं आहे असं बनवायचं आणि तुम्ही गार्बेज बॅगमध्ये ठेवून देऊ शकता. तर हे बघा, कलम फांदी साय, ही बघा मी कशी सोडली आहे, कशी सोडायची. आणि त्याच्यात हे बसवते वेळी आता हे थोडं जरा सायन मोठी आहे तरी काय हरकत नाही, एक साईडने तिला असं फिट बसवायचं. हे बघा, नीट बघा, हे बघा.
नाही. हे बघा असं कोण दाखवणार नाही तुम्हाला, हे असं फिट झालं पाहिजे. हे बघा कुठे गॅप राहिलं नाही पाहिजे अशी. आणि हे काय होतं, एक लहान असल्यामुळे लगेच सक्सेस होतं. आता बांधते वेळी ह्याला काय करायचं, तर सुरुवातीला वरती बांधा, म्हणजे काय ती छोटं रोप आहे म्हणून. हे बघा जरा असं वर बांधून नंतर खाली घ्यायची. हे बघा हे आता मी तुम्हाला सिंगल बाटाचं करून दाखवतो, आणि एक व्हिडिओ बनवून डबल बाटाचा करून दाखवतो. हे बघा पहिलं सुरुवातीला आधी वर बांधायचं, नंतर त्याला खाली घ्यायचं असं. आता हे बघा हे असं एक बाजूला तरी त्याची साल जुळली पाहिजे अशी, आणि नंतर हे असं खालून बांधायला चालू करायचं. हे बघा असं ते खाली आलं की आता खालून त्याला बांधायला सुरुवात करायची. नंतर त्याला असं टाईट बांधायचं. नंतर असं बांधून त्याला हे बघा किती टाईट झालं बघा, असं टाईट झालं बांधलं पाहिजे. हे बघा त्यात हवा पाणी बिलकुल गेलं नाही पाहिजे. हे बघा हे बघा कसं टाईट झालं बघा. हे बघा इथून आपण इथे साईन कलम फांदी इथून सुरुवात आहे, पण आपण खालपासून बांधायचं. हे बघा असं इथपर्यंत, आणि वरती इथे ताट बांधायचं, कारण कसं पावसा बिवसाचं पाणी आत गेलं नाही पाहिजे. हे बघा आता याला किती वेळ लागला आहे झाड बनवायला. बघा आपण बाजारात जातो, विकत आणतो झाडं, 200-250 रुपये देतो, आणि त्याचं तुम्हाला जे पाहिजे ते हे सोटमूळ भेटत नाही. मग त्या झाडांचा काय फायदा नाही. तर हे बघा हे हे खरं झाड. हे बघा 10 मिनिटाचं काम. बघा अशी तुम्ही झाडं बनवा आणि तुम्ही लाव. आता हे डायरेक्ट जमिनीत जरी लावलात तरी काय हरकत नाही. हे बघा जमिनीत मोठा खड्डा खोलवायचं मारून, हे मूळ दुमडलं नाही पाहिजे असं लावून तुम्ही लावते वेळी टाईट बांधायचं. कारण कसं आता खड्डा मारला की ह्याच्यात पाणी गेलं नाही पाहिजे. पाणी गेलं की छोटी छोटी मुळं कुसणार. मग माती अशी टाईट घालायची वरती लावते वेळी. असं लावलात की माती घालते वेळी वरची टाईट जे करायची, जेणेकरून खाली पाणी नाही गेलं पाहिजे. आणि तुम्ही हे आता जरी जमिनीत जरी झाड लावलात असं तरी काय हरकत नाही. झालं हे बघा एवढं सोपं आहे. बघा किती सोपं आहे. बघा कसं झाड झालं असं. तर तुम्ही सगळ्यांनी अशी झाडं करा मित्रांनो. ती बाजारातली विकत आणून, मी असं नाही म्हणत आणू नका, पण ही झाडं तुमच्याबरोबर 150-150 वर्ष राहणार आपल्याबरोबर. ती बाजारातली आणून काय त्याचा फायदा नाही. अशी झाडं करा सगळ्यांनी. म्हणून हे परत परत व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहिती व्हावी म्हणून. तर हे बघा बघा हे झाड झालं 10 मिनिटं पण नाही लागली. हे बघा. चला तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्हाला आणखी एक व्हिडिओ डबल बाटाचा करून दाखवतो. आता हे सिंगलचं केलं. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू. चला.